नोटाबंदीच्या 15 दिवसांनंतरही एटीएम आणि बँकांबाहेर नागरिकांची गर्दी दिसून येते। लोकांचे हाल होत आहेत। या संदर्भात जय महाराष्ट्रच्या 50 रिपोर्टर्सचा ग्राउंड रिपोर्ट आपण आता पाहणार आहोत। पाहूया त्यापैकी काही निवडक रिपोर्ट। शासनाच्या नोटबंदी निर्णयानंतर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था खिळखिळीत झाली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण बारामतीत आहोत। बारामतीच्या स्टेट बँकेसमोरील या रांगा आहेत। याचबरोबर एटीएम समोर देखील मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळते। ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने या ठिकाणी बऱ्याच अडचणी निर्माण झालेल्या आहेत। अडचणी म्हणजे लग्न वगैरे असेल तर आमच्या घरातलंच लग्न आहे, त्याच्यानंतर ते जे पैसे आता ते 2.5 लाखात काय लग्न होतात का? या ठिकाणी लग्न व्यवहार असतील किंवा अन्य अनेक कारणांसाठी अडचणी निर्माण होतात आहेत। त्याचबरोबर स्वतःचं काम सोडून रांगेमध्ये उभा राहावं लागत असल्याचंही आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे। दादा थोरात, जय महाराष्ट्र, बारामती। 1500च्या नोटा बंद झाल्यानंतर वर्ध्याच्या बाजारामध्ये काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याकरता आपण वर्ध्याच्या बाजारामध्ये आहोत। माझ्यासोबत काही व्यापारी आणि शेतकरी आहेत। आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून काय परिस्थिती आहे काका या बाजारामध्ये, कशा पद्धतीनं ज्या नोटा आहेत या नोटांचं चलन सध्या चाललं आहे। वर्ध्याच्या बाजारामध्ये 500-1000चा नोटांचा काय परिणाम झाला आहे? परिस्थिती अशी आहे की व्यापाऱ्यामध्ये आणि कस्टमरमध्ये फार तरतूद होऊन राहिलेली आहे। 500-1000च्या नोटा ज्या दिल्या जातात त्यांना चेंज कशी द्यावी ह्या व्यापाऱ्यासमोर फार गंभीरतेचा प्रश्न आहे। दलाल लोक पण 500-1000च्या नोटा अजिबात घेऊन नाही राहिले। त्याच्या आणि सामान्य जनता जी आहे ती आम्हाला 500-1000च्या नोटा देत आहे, तर आम्ही पण घेत नाही। आता त्यांना तकलीफ होऊन राहिली थोडी बहुत। 2015मध्ये आजच्या तारखेला जे भाव होते ते 2016मध्ये 500-1000च्या नोटा झाल्यामुळं ते आम्हाला भाव मिळत नाही आहे असे आम्ही जर म्हटलं दलालाला किंवा घेणाऱ्याला तर ते म्हणतात की आमच्याजवळ 500-1000ची नोट येते आणि 20 रुपयाचं सामान घेते भाजी, त्याच्यामुळं आम्ही तुमच्याकडून भाव कमी घेतो कारण की आमचाच खपत नाही तर तुमचा कसा भाव घ्यायचा असं त्यांचं म्हणणं आहे। सरकार 50 दिवस त्रास सहन करा असं म्हणतोय आणि अशा पद्धतीनं व्यापाऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये एक वातावरण आहे। जरी 500-1000च्या नोटा चालत नसल्या आणि चिल्लरची समस्या जरी असली तरी या निर्णयाचं स्वागत इथले व्यापारी आणि शेतकरी करतायत, त्यामुळे एक चांगलं वातावरण आहे। एकनाथ चौधरी, जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा। 15 दिवस झालं 500 आणि 1000च्या नोटा बंद करून पुढे त्यांनी या सरकारने 2000ची नोट काढली तेव्हापासून प्रत्येक एटीएम आणि बँकेपुढे गर्दी होती। 15 दिवसाच्या नंतर पुन्हा ही गर्दी कमी होत आली असून आज एका दुसऱ्या लोक काही 10-5 लोकच एटीएम समोर दिसत आहेत। नोटा बंद झाल्यामुळे नेमकं काय झालं? जे सामान्य ग्राहक आहेत त्याच्यामध्ये मंदी आलेली आहे आणि कुठला व्यवहार होत नाही। जी अगतिकता आलेली आहे लोकांच्या व्यवहारामध्ये, कोणतंच काम त्यांचं होत नाही। ग्राहकामध्ये प्रथमदर्शनी असं आढळून यायला की मार्केटमध्ये पैशाच्या अभावी मंदी आलेली आहे। जय महाराष्ट्रसाठी विजयकुमार कुलदीपके, परभणी। आता आपण आहोत भाईंदरच्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेजवळ। आपण बघू शकतो पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज 15 दिवस पूर्ण झालेले आहेत, तरीही बँकाबाहेरची गर्दी काही केला कमी होताना दिसत नाहीये। आपण बघू शकतो येथील एटीएम सेंटरही बंद असल्यामुळे लोकांना बँकेच्या रांगेत उभं राहिल्याशिवाय काही पर्याय नाही। सर्वसामान्य जनतेकडून पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचे स्वागत होताना दिसलं तरी प्रत्यक्षात मात्र जनतेचे हाल होताना आपल्याला दिसते। पंतप्रधान मोदींचा या निर्णय हा कितपत योग्य आहे हा सवाल आता उपस्थित झाला आहे। गायत्री पिसेकर, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे। 500 आणि 1000 रुपयाच्या नोटीच्या बंदीच्या निर्णयानंतर आज साईबाबांच्या शिर्डीतील भाविकांचा ओघ जो आहे गेल्या 15 दिवसापासून कमी होताना दिसतोय। आज सगळी शिर्डी जी आहे ती वसाट पडलेली आपल्याला दिसून येते। तसंच व्यावसायिक जे आहेत इथले शिर्डीतले व्यावसायिकांनाही या 1000 आणि 500च्या नोटीच्या बंदीच्या निर्णयानंतर मोठा फटका बसलेला दिसून येतो। आपल्याबरोबर काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय परिस्थिती आज त्यांची 1000-500च्या नोटे बंद झाल्यानंतर झाली आहे। सुरू झाली लेकिन गई खिशात दमडी नाही, सुरू झाली लेकिन गई खिशात दमडी नाही। नोटबंदी चांगली पण तिकडे विहीन बाई डोळे वासून पाई अशी अवस्था झालेली आहे। म्हणजे व्यवसाय ठप्प आहे। फक्त 1000ची नोट काढतात, 500च्या नोटा
बँका स्वीकारित नाही. 1000ची नोट काढल्यानंतर वादविवाद होतात. एवढी सुट्टी आणून देऊ शकत नाही. सुट्ट्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे व्यवसाय ठप्प झालेला आहे. गेली 13 दिवस झाले, 13-14 दिवस झाले शहरामधला सर्व प्रकारचा व्यवसाय अगदी ठप्प आहे. लाईन आहे त्या दर्शन लाईन ही कायम फुल असणारी दर्शन लाईन होती. मात्र आज जर बघितलं तर ही जो दर्शन लाईन आहे ती खाली पडलेली आहे. 1000 आणि 500 रुपयाच्या नोटीचा जो बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे त्या निर्णयामुळं नागरिकांबरोबर भाविकांनाही मोठ्या प्रमाणात या पैशाच्या सुट्ट्या असतील किंवा ATMमधनं काढायचे असेल इत्यादी अशा विविध ठिकाणी जे पैसे आहेत पैशाची त्यांना तुटतडता जाणवत आहे. त्यामुळंच कुठेतरी आपल्याला साईबाबांच्या शिर्डीमध्ये जी भक्तांची ओढ जी आहे ती कमी होताना दिसते आहेत. जर बघितलं तर शिर्डीतले जे ATM आहेत काही ATM पण बंद पडलेले आहेत. काही ATMमध्ये पैसे नाही आहेत. तसंच बँकमध्ये जर बघितलं तर काही बँकेमध्ये प्रचंड अशी गर्दी जी आहे ती आपल्याला दिसून येत आहे. रवींद्र महाले, जय महाराष्ट्र, शिर्डी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1000 आणि 500च्या नोटा बंद करून आज 15 दिवस उलटलेले आहेत. जळगाव ही व्यापारी पेठ आहे. मोठा व्यापार या ठिकाणी होत असतो. लाखोंचा व्यापार, त्यात भाजी मार्केट असो की धान्य बाजार असो की सोने व्यापार असो, लाखो कोट्यवधीची उलाढाली रोज होत असते. मात्र या 1000 आणि 500च्या नोटा बंद पडल्यामुळे आज या व्यापार पेठेवर मोठा परिणाम झालेला आहे. सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत. 100% चालणारा हा व्यापार इथं 25%वर येऊन ठेपलेला आहे. जळगावचा धान्य बाजार या ठिकाणी जिल्ह्यातनं आणि इतर नजीकच्या जिल्ह्यातलेही लोक माल घ्यायला येतात. परंतु बँकेतनं नोटा या ज्या प्रमाणात येत आहे विड्रॉल ते प्रमाण फार अत्यल्प असल्यामुळे बाजारात पैसा येत नाही आहे. कॅशलेस सिस्टीम चालू करायची आहे, परंतु अजून ग्रामीण भागातल्या लोकांना चेक किंवा स्वॅप कार्ड ही सिस्टीम अजून माहीत नाही. अनेकांचे खाते बँकेत नाही. त्याच्यामुळे बाजारात येताना पैसा नाही आणि त्याच्यामुळे बाजारातला सगळा जो व्यापार आहे तो जवळजवळ 75% बंदसारखा आहे. 20-25% बाजार आहे. 2000च्या नोटा आणल्यानंतर त्यांना देण्यासाठी व्यापाऱ्यांजवळ सुटे नाही. असा फार मोठा व्यापारावर परिणाम झालेला आहे. तरी सरकारनं विड्रॉवलची जी सिस्टीम आहे तिला अमाऊंट मोठी करण्यात यावी आणि विड्रॉवलची अमाऊंट वाढवून लवकरात लवकर चलन पुरवठा बाजारात यायला पाहिजे, म्हणजे व्यवहार पूर्वपदावर येतील. 500च्या आणि 1000 रुपयाच्या नोटाबंदीनंतर उस्मानाबादमध्ये प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळत होती. परंतु या 2 दिवसात मात्र इथली गर्दी ही कमी झालेली आहे आणि थोड्या सारख्या प्रमाणातच इथं लोक येत आहेत. आणि 10 ते 21 तारखेपर्यंतचा इथल्या लोकांनी म्हणजे उस्मानाबादकरांनी जे 500च्या आणि 1000च्या नोटा बदलल्याचा अहवाल आपल्याकडे प्राप्त झालेला आहे. आणि या अहवालात 500च्या जवळपास 68,91,992 नोटा या 500च्या बदलण्यात आलेल्या आहेत. तर 24,27,910 या 1000 रुपयाच्या नोटा बदलण्यात आल्या आहेत. या दोन्ही मिळून उस्मानाबाद जिल्ह्यात जवळपास 588,73,01,000 रुपये त्या सर्व राष्ट्रीयकृत बँकेत संकलित करण्यात आलेले आहेत. गौरव धवारेसह कैलास चौधरी, जय महाराष्ट्र, उस्मानाबाद. डोंबिवलीतल्या बँक ऑफ इंडिया बँकेसमोर आणि ATM समोर आपण 15 दिवस उलटून गेलेले आहेत. आपण रांगा बघू शकतो. लोकांच्या अजूनही रांगा कायम आहेत. आता लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. त्यांना काय म्हणायचं? तुमचं नाव सांगा. प्रसाद पुष्काळ. काय म्हणायचं तुम्हाला? एकंदरीत नोटबंदी झालेली, 15 दिवस उलटून गेलेले. बरोबर आहे. 9 नोव्हेंबर नंतरची सिच्युएशन होती. पहिले एक आठवडा ती अतिशय क्रिटिकल होती. त्याच्यानंतर बँकांनी करेक्टिव्ह ॲक्शन घेतलेली आहे की क्यू मॅनेजमेंट, सिटिझनच्या सेपरेट लाईन. त्याच्यामुळं थोडंसं ट्रान्झॅक्शन्स हे इझिली होत आहेत. साधारणपणे पूर्वी 4 ते 5 तास उभारायला लागायचं. आता साधारणपणे 1 ते 1.5 तासामध्ये काम पूर्णपणे होऊन जातं. आणि आतला स्टाफसुद्धा बराचसा कॉपरेशन देतो आहे. त्याच्यामुळं एवढं काही सध्या पहिल्यासारखी क्रिटिकल सिच्युएशन राहिली नाही. स्टाफचं कॉपरेशन मिळतं आहे अशा काही प्रतिक्रिया आपल्या लोकांकडनं येत आहेत. मी तन्मय टिल्लू, जय महाराष्ट्र, डोंबिवली. 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद होण्याच्या निर्णयाला आज 15 दिवस पूर्ण झालेले आहेत. या 15 दिवसामध्ये STमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काय अडचणी येतात, या नोटा घेतल्या जातात का, वाहकांकडून यांना सहकार्य होतं का, या गोष्टीबद्दल आता आपण प्रवाशांशी बोलणार आहोत.
नरेंद्र मोदींनी जो निर्णय घेतला आहे की नोटा 500च्या व 1000च्या नोटा बंद करण्याचा, तो स्वागतार्ह आहे. त्यामुळे काही प्रवाशांची अडचण होत आहे, पण ह्या निर्णयामुळे आपल्याला खूप मोठे बदल घडून येणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये चांगले बदल घडणार आहेत. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय हा खूप छान आहे, त्याचं मी स्वागतच करते. आम्हाला सध्या तरी आता काही त्रास झालेला नाही, अगदी एवढी अडचण येत नाही जशी म्हणावी अशी, पण काही लोकांजवळ नसतात त्यांना थोडी अडचण येत आहे, पण ती अडचण सुद्धा लोक आनंदाने तयार आहेत सहन करायसाठी. एसटी मधून प्रवास करत असताना वाहक आणि प्रवासी यांच्यामध्ये कोणताही वाद होत नाही. दोघांकडून ही समजुती भूमिका घेऊन पैशांची देवाणघेवाण होते. अशी परिस्थिती 15 दिवसानंतरच्या या निर्णयानंतर आहे. सचिन कसबे, जय महाराष्ट्र, पंढरपूर.